Hi, I am Mr. P.M. Sutar, working as a junior college teacher at Mahavir Panduranga Salunke Junior College, Manerajuri, in the subject biology. So last time, from the topic reproduction in lower and higher organisms, I have to discuss the pollinating agents which requires for successful fusion or successful fertilization, and those pollinating agents mainly classified into abiotic pollinating agents and biotic pollinating agents. So the pollinating agents are the factors which are responsible for pollination. पॉलिनेटिंग एजंट्स म्हणजे असे घटक की ज्यांच्यामुळं पॉलिनेशन म्हणजे परागीभवन ही प्रक्रिया जी आहे ही परागीभवन प्रक्रिया घडते. मग या फॅक्टर्सची विभागणी, पॉलिनेशनला मदत करणाऱ्या घटकांची विभागणी दोन विभागामध्ये प्रामुख्याने, एक बायोटिक पॉलिनेटिंग एजंट्स म्हणजे अजैविक घटक आणि दुसरं जे आहे बायोटिक पॉलिनेटिंग एजंट्स म्हणजे जैविक घटक. यापैकी आपण बायोटिक पॉलिनेटिंग एजंट्स अजैविक घटकामधील पहिला प्रकार जो आहे पॉलिनेशन बाय विंड, दॅट इज एनिमोफिली टाइप ऑफ पॉलिनेशन. एनिमोफिली दॅट इज विंड पॉलिनेशन. वाऱ्यानं परागीभवन होत असताना किंवा वाऱ्यामार्फत परागीभवनाची प्रक्रिया जी आहे याच्यामध्ये आपण अडॅप्टेशन्स, वाऱ्यानं परागीभवन होण्यासाठी जे अनुकूलन आहे, जे फुलामध्ये किंवा वनस्पतीमध्ये बदल आहेत, हे बदल आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. ॲनिमोफिलीमध्ये विंड पॉलिनेशन, वाऱ्यानं परागीभवन होणाऱ्या वनस्पतींच्यामध्ये. मग थोडक्यात रिव्हिजन घ्यायचं म्हटलं तर या वाऱ्यानं परागीभवन होणाऱ्या वनस्पतींच्यामध्ये द फ्लावर्स आर इनकॉन्स्पिक्युअस. फुलं ही आकर्षक सुंदर नाही आहेत, फुलं काही सुगंध तयार करत नाही आहेत. लार्ज नंबर ऑफ द पोलन ग्रेन्स आर देअर. परागकणाची संख्या प्रचंड परागकण तयार करतं कारण वाऱ्याने इकडे तिकडे वाया जाणार. सो लार्ज नंबर ऑफ द पोलन ग्रेन्स आर देअर. व्हेरी लाईट इन वेट as well as their outer wall exine is smooth walled one, and in addition to that, in case of the female carpel, the stigma is feathery stigma. त्याची स्टिग्मा जी आहे ही feathery stigma असते. So these are different adaptations for anemophily type of pollination. मग या ठिकाणी ॲनिमोफिली म्हणजे वाऱ्याने परागीभवन होण्यासाठी या वनस्पतीमध्ये हे वेगवेगळे अडॅप्टेशन जे होते, वेगवेगळे बदल अनुकूलन जे होते याची आपण चर्चा केलेली आहे. ते अनदर बायोटिक फॅक्टर. आता अजैविक घटकामध्ये वाऱ्यानं परागीभवन बघितलं, दुसरा जो फॅक्टर आहे दॅट इज पॉलिनेशन बाय वॉटर ऑर विथ द हेल्प ऑफ वॉटर. Pollination with the help of water, which is called as hydrophily type of pollination. आता पॉलिनेशन पाण्याच्या मदतीने, पाण्यामार्फत जे परागीभवन होतं याला आपण हायड्रोफिली टाइप ऑफ पॉलिनेशन म्हणणार. अँड दिस हायड्रोफिली here the hydrophily. In detail I have to discuss the second type from abiotic pollinating agents, that is hydrophily type of pollination. And this hydrophily type of pollination again subdivided into two. First one hypohydrophily, and second one epihydrophily.
one thing here clear, that is in second abiotic pollinating agent, that is pollination with the help of water, which is called as hydrophily type of pollination. आता दुसरा प्रकार जो आहे अजैविक घटकामध्ये हायड्रोफिली टाइप ऑफ पॉलिनेशन. हायड्रो मीन्स वॉटर. सो हियर द पॉलिनेशन इन अँजिओस्पर्म्स ऑकर्स विथ द हेल्प ऑफ वॉटर. इथं पाण्याच्या माध्यमातून ज्या वेळेला अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये पॉलिनेशन घडतं याला आपण हायड्रोफिली टाइप ऑफ पॉलिनेशन म्हणणार. मग या हायड्रोफिली टाइप ऑफ पॉलिनेशनमध्ये पुन्हा दोन प्रकार होतात. एक हायपोहायड्रोफिली आणि दुसरा जो आहे तो इपी हायड्रोफिली. But before that, there are some adaptations specifically for hydrophily type of pollination. आता हे दोन प्रकार पाहण्यापूर्वी आपल्याला हायड्रोफिली पॉलिनेशनसाठी फुलामध्ये किंवा त्या वनस्पतीमध्ये काही अडॅप्टेशन जे आहेत, काही बदल जे आहेत, हे काय बदल आहेत? हिअर कॉमन अडॅप्टेशन्स फॉर हायड्रोफिली. या दोन प्रकारासाठी वेगवेगळी कंडिशन आहे, परंतु जनरली पाण्याने परागीभवन होण्यासाठी काही अडॅप्टेशन्स आहेत. वेअर द फ्लावर्स ऑर द पेरियांथ ऑर डिफरंट पार्ट्स ऑफ द फ्लावर्स आर लाईट इन वेट. पाण्याने परागीभवन व्हायचं आहे. पेरियांथ किंवा फ्लोरल पार्ट जे आहेत हे लाईट इन वेट आहे. ॲज वेल ॲज दे आर कवर्ड बाय द म्युसिलेज. ह्याच्यामध्ये पोलन ग्रेन्स असेल, या पोलन ग्रेन्सला म्युसिलेजचं कवरिंग आहे. अँड ॲज वॉटर इज अ बायोटिक एजंट, ज्या अर्थी विंड पॉलिनेशन, विंड हे अबायोटिक एजंट होते, त्याचप्रमाणे वॉटर सुद्धा अबायोटिक पॉलिनेटिंग एजंट्स आहेत. सो इन बोथ द केस, इन ॲनिमोफिली टाइप ऑफ पॉलिनेशन ॲज वेल ॲज इन हायड्रोफिली टाइप ऑफ पॉलिनेशन, ॲनिमोफिलीमध्ये असेल किंवा हायड्रोफिलीमध्ये असेल, हे दोन्हीही अजैविक घटक असल्यामुळं या दोन्ही ठिकाणी तयार होणारी फुलं जी आहेत, द फ्लावर्स आर नॉट अट्रॅक्टिव्ह. फुलं जी आहेत ही फुलं सुंदर, आकर्षक किंवा फुलं सुगंध तयार करणारी, नेक्टर तयार करणारी अशी नसतात. द प्लांट डझंट वेस्टेड इट्स एनर्जी फॉर धिस वन. म्हणजे इथं वनस्पती काय करते, स्वतःची ऊर्जा वाया घालवत नाही, कारण वाऱ्याला बोलवावं लागत नाही. तो अजैविक घटक आहे, तो नॅचरली वाहत राहणार. पाणी अजैविक घटक आहे, त्याला बोलवावं लागत नाही आहे, म्हणून फुलं सुंदर, आकर्षक किंवा सुगंध तयार करत नाहीत. हे कॉमन अडॅप्टेशन आपल्याला हायड्रोफिलीमध्ये बघायला मिळेल. त्याचबरोबर ॲनिमोफिली टाइप पॉलिनेशन बघायला मिळेल. आणि पुन्हा हायड्रोफिलीमध्ये जे पॉलिनेशन आहे, हायड्रोफिलीमध्ये पाण्यामध्ये परागीभवन करायचं आहे. त्याचे पेरियांथ, फुलाचे जे वेगवेगळे भाग असतील त्या वेगवेगळ्या भागाला म्युसिलेजिनस कवरिंग आहे. त्याचबरोबर फुलं जी आहेत ही लाईट इन वेट, वजनानं हलकी अशा प्रकारची फुलं आहेत. सो दीज आर कॉमन अडॅप्टेशन फॉर हायड्रोफिली. देन द टू टाइप्स फॉर अवर सिलेबस इन हायड्रोफिली. Hypohydrophily is the first one, and this hypohydrophily type of pollination is observed in case of the seawater monocot called as Zoostera. Zoostera is the plant, and common name for Zoostera, that is called as seaweed. समुद्राच्या पाण्यामध्ये येणारे एक तृणवर्गीय वनस्पती किंवा सी ग्रास असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. सो दिस सी ग्रास इज सबमर्ज्ड प्लांट. हे सी ग्रास जे हे सबमर्ज्ड प्लांट आहे, पाण्यामध्ये वाढणारं एकदल वनस्पती. And what happens in case of the Zoostera? So this is a submerged Zoostera plant. It grows inside the water, and this plant is surrounded by the water. The plant have the male flowers and female flowers. Here the male flowers are there. In addition to that, the female flowers at maturity also develops the female flower. So as the plant completes its vegetative stage, it reaches to the reproductive stage. Then the male flower produces the pollen grains which are dispersed from the plant, and these pollen grains, pollen grains, these pollen grains are long, ribbon-like, and these pollen grains easily carried with the help of water and deposited on the female flower. The female flower है, that female flower over deposited, and here the pollination takes place.
So in this mechanism of pollination, that is the transfer of pollen grains from anther to receptive stigma, this mechanism of the pollination occurs within the water or inside the water. So this type of pollination is called as hypohydrophily. The meaning of hypo, that is below, here the water surface is there and the pollination occurs below the water surface. So it is called as hypohydrophily type of pollination. And here it is observed in the example seagrass or Zoostera. If comparatively you have to study another type, that is epihydrophily, then it is very clear two types, hypohydrophily and epihydrophily are there. So for that purpose, for comparative difference between hypohydrophily and epihydrophily, for epihydrophily, the example, that is Vallisneria. And here in Vallisneria, the first difference, at Zoostera, the plant is marine water one. It grows in the sea water or marine water, खाऱ्या पाण्यामध्ये वाढणारी वनस्पती आहे. At Vallisneria, it is a freshwater monocot. हे फ्रेश वॉटर गोड्या पाण्यामध्ये वाढणारे monocot plant आहे, इतर वनस्पती आहे. And another difference, the plants are dioecious. Dioecious plant आहे, सबमर्ज्ड प्लांट आहे. Dioecious plant याचा अर्थ एक वनस्पती जी आहे, one plant bears only male reproductive structure called as male plant and another plant bears only female reproductive structure called as female plant. So this is the dioecious condition observed in Vallisneria. इथे Vallisneria मध्ये कसं आहे, dioecious condition आहे. मेल आणि फिमेल प्लांट ह्या वेगवेगळ्या आहेत. एखादी वनस्पती जी आहे, ही वनस्पती उदाहरणार्थ पहिली आहे, ही फक्त मेल फ्लावर्स तयार करते. दुसरी वनस्पती फक्त फिमेल फ्लावर्स तयार करते, म्हणून याला मेल प्लांट म्हणायचं, याला फिमेल प्लांट म्हणायचं. आणि ही वनस्पती गोड्या पाण्यामध्ये वाढणारी वनस्पती आहे, dioecious plant. And this is the water surface, top surface of the water. So both the plants, they grows inside the water, both are submerged one. Here this is the marine water and these are the fresh water one. Here in Vallisneria, the dioecious condition, that is male plant and female plants are separate one. At maturity, the male plants produces. Now ज्या वेळेला male plant त्याची vegetative growth complete करेल, that time the male plant produces the male flowers and the pollen grains are mature in the male flowers. Simultaneously, the female plant produces the female flowers. Here the female flower is there, here the male flower is there. And which changes occurring after maturity, when it attains to the reproductive stage, that time ज्या वेळेला मेल प्लांट मॅच्युअर होईल, म्हणजे मेल फ्लावर्स मॅच्युअर होतील, मेल फ्लावर मध्ये पोलन ग्रेन तयार होतील पॉलिनेशन साठी, दॅट टाइम द मेल फ्लावर डिटॅचेस फ्रॉम दी प्लांट. मेल फ्लावर मॅच्युअर झाल्यानंतर मेल फ्लावर काय होतात, मेल प्लांट पासून डिटॅच होतात, सेपरेट होतात. अँड द फ्लावर्स आर व्हेरी लाईट इन वेट, सो they float on the water surface. They are the male flowers. As they detaches from the plant, ज्या वेळेला हे मेल फ्लावर्स मॅच्युअर होतात, त्यावेळेला ते तुटतात मेल प्लांट पासून आणि फुलं वजनाने हलकी असल्यामुळे पाण्यावरती तरंगत राहतात. This condition occurs in the male plant. But if you observe here, the male flowers are there and female flowers are present on the female plant. So it is very difficult to reach the pollen grains or male flowers up to the female flowers. So to overcome this difficulty, पाण्याच्या वर इथं फुलं तयार व्हायला लागलेत मेल फ्लावर्स, पाण्याच्या आतमध्ये फिमेल फ्लावर्स आहेत. अवघड कंडिशन वाटते आपल्याला पॉलिनेशनला,
की ही मेल फ्लावर्स किंवा पोलन ग्रेस इथपर्यंत कशी पोहोचू शकतात पाण्यामध्ये फिमेल फ्लावरमध्ये. मग आता ही कंडिशन अवॉइड करण्यासाठी टू ओव्हरकम धिस प्रॉब्लेम द अडॅप्टेशन इन द फिमेल प्लांट. इथं फिमेल प्लांटमध्ये एक अडॅप्टेशन आपल्याला बघायला मिळतं. इथं फिमेल फ्लावरच्या खाली मी असं कॉइल्ड स्ट्रक्चर काढलं आहे. व्हॉट इज दिस कॉइल्ड स्ट्रक्चर? दॅट इज अ कॉइल्ड pedicel or stalk of the flower. Such coiled condition is there, and here the female flower is there. So at maturity, temporary condition, ज्या वेळेला हे फिमेल फ्लावर मॅच्युअर होईल त्यावेळेला तात्पुरत्या स्वरूपामध्ये द अनकॉइलिंग ऑफ द pedicel takes place. या पेडिसेलचं काय होईल? अनकॉइलिंग होईल. And as uncoiling is there, the length increases. Ultimately, the female flower reaches at the top surface of the water, or they reach on the water surface. So the female flower gathered, or these are surrounded by the male flowers, and here the pollination achieves, or here pollination takes place. So here difference in hypohydrophily and epihydrophily. इथं फरक बघा. आता हायपोहायड्रोफिली मध्ये हायपो मीन्स बिलो. The pollination occurs below the water surface, so it is called as hypohydrophily. But in condition of the epihydrophily observing in the Varicellaria, when the male plant produces the male flowers, they detaches the flowers, and the detached flower float on the water surface, and change occurring in the female plant, the long pedicel, which is initially coiled one, gets uncoiling, and that female flower reaches to the water surface, and it already is surrounded by the male flowers. So pollination occurs above the water surface. So this type of pollination is called as epihydrophily type of pollination. Epi means above the water surface pollination takes place. Hypo means below the water surface pollination takes place. So both the types, it is very clear. इन हायड्रोफिली टाईप ऑफ पॉलिनेशन. मग इथं आता हायड्रोफिली टाईप ऑफ पॉलिनेशनमध्ये हायड्रोफिली म्हणजे पाण्याला परागीभवन होणं, पाण्याच्या मदतीनं परागीभवन होणं. पाण्याच्या मदतीनं किंवा पाण्यानं परागीभवन होत असताना बिलो दी वॉटर सरफेस, पाण्याच्या पृष्ठभागाच्या आतमध्ये खाली जे पाणी पॉलिनेशन होत असेल तर त्याला आपण हायपोहायड्रोफिलीमध्ये झुस्टेराचा एक्झाम्पल बघतो. एपिहायड्रोफिली पाण्याच्या पृष्ठभागावर परागीभवन होत असेल तर एपिहायड्रोफिली याच्यामध्ये व्हॅलेसनेरियाचा एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी आपल्या सिलेबसला आहे. And one more example, that is ceratophyllum may be there, but that is not expected here diagrammatically. Ceratophyllum. So this is hydrophily type of pollination. याला आपण हायड्रोफिली टाइप ऑफ पॉलिनेशन, परागीभवन पाण्याच्या मदतीने किंवा पाण्यामार्फत परागीभवन असतो. Then you may observe different plants which grows in the water called as aquatic plants. आपण निसर्गामध्ये असंही बघतो की पाण्याच्या मदतीनं किंवा पाण्यामध्ये वाढणारे जे प्लांट्स आहेत त्यांना आपण ॲक्वॅटिक प्लांट्स म्हणतो. मग सगळ्याच ॲक्वॅटिक प्लांटमध्ये आपल्याला हायपोहायड्रोफिली किंवा एपिहायड्रोफिली टाईप ऑफ पॉलिनेशन आहे का? तर नाही आहे, तसं नाही. काही वनस्पतींच्या मध्ये देर आर अबाउट 30 जनरा वेअर द हायड्रोफिली टाईप ऑफ पॉलिनेशन इज दॅर. मोनोकॉटमध्ये एकदल वनस्पतींच्या मध्ये साधारणपणे 30 जनरामध्ये आपल्याला या प्रकारचं पॉलिनेशन बघायला मिळतं. या व्यतिरिक्त काही ॲक्वॅटिक प्लांट्स, ज्या ॲक्वॅटिक प्लांट्समध्ये इथं पोटॅमोजेटॉन किंवा हॅलोगॅरिस सारख्या वनस्पतींच्या मध्ये वाऱ्यानं सुद्धा परागीभवन बघायला मिळतं. बिकॉज द फ्लावर्स आर एरियल वन अँड दे हॅव शोइंग द अडॅप्टेशन फॉर विंड पॉलिनेशन. सो इन दोज केस the pollination with the help of wind, that is anemophily type of pollination is there. And in some aquatic plants, for example, some beautiful flowers, you may observe the nymphea, nilambo, water lily or water hyacinth, where the flowers are beautiful. आता कमळामध्ये आपल्याला माहिती आहे आकर्षक सुंदर अशी फुलं आहेत, आणि या सुंदर आणि आकर्षक कमळाकडे भ्रमरा म्हणजे भुंगा जो आहे तो आकर्षित होतो. मग कमळामध्ये आपण निम्फिया, निलंबो, दिवसा उमलणारे, रात्री उमलणारे कमळ असं आपण म्हणतो. आणि या सगळ्या सुगंधित अशा प्रकारच्या आकर्षक फुलं असणाऱ्या वनस्पतींच्या मध्ये इन्स्टेड ऑफ aquatic, that is hydrophily type of pollination, anemophily type of pollination, as the flowers are decorative one, definitely there is a anemophily type of pollination, or the pollination may be by insect,
मग त्या ठिकाणी इन्सेक्ट पॉलिनेशन असेल किंवा दुसऱ्या बायोटिक एजंट मार्फत परागीभवन सुद्धा होत असेल. देन हिअर वी हॅव कम्प्लिटेड द पॉलिनेशन विथ द हेल्प ऑफ बायोटिक पॉलिनेटिंग एजंट्स. या ठिकाणी आपण परागीभवनासाठी अबायोटिक एजंट्स की ज्याच्यामध्ये वाऱ्यामार्फत परागीभवन, ॲनिमोफिली टाईप ऑफ पॉलिनेशन आणि आता बघितलेलं दुसरं हायड्रोफिली टाईप ऑफ पॉलिनेशन, पाण्याच्या मदतीनं किंवा पाण्यामार्फत परागीभवन आपण जे आहे हे दोन टाईप्स बघितले. देन सेकंड मेजर फॅक्टर दॅट इज बायोटिक पॉलिनेटिंग एजंट्स. Agents are the factors responsible for pollination. So second one, that is a biotic pollinating agent. आता दुसरा जो आहे जैविक घटक. मग या जैविक घटकांच्या मध्ये साधारणपणे 80% अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये द पॉलिनेशन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ डिफरंट बायोटिक पॉलिनेटिंग एजंट्स. वेगवेगळे जैविक घटक. मग या वेगवेगळ्या जैविक घटकांच्या मध्ये जर कीटकांच्या माध्यमातून पॉलिनेशन होत असेल तर त्याला इन्सेक्ट पॉलिनेशन किंवा एंटेमोफिली टाइप ऑफ पॉलिनेशन आपण म्हणणार. द पॉलिनेशन विथ द हेल्प ऑफ इन्सेक्ट्स इज कॉल्ड एज एंटेमोफिली टाइप ऑफ पॉलिनेशन. अँड हिअर first type entomophily. I have discussed one by one. Entomophily type of pollination, that is insect pollination. Pollination with help of insects called as entomophily type of pollination. कीटकांच्या माध्यमातून पॉलिनेशन. मग ह्या कीटकांच्या मध्ये प्रामुख्यानं हनीबीज ज्या आहेत, मधमाशा ज्या आहेत, या मधमाशा प्रामुख्यानं पॉलिनेशन किंवा परागीभवनाची प्रक्रिया जी आहे ही परागीभवनाची प्रक्रिया पार पडते. सो द अडॅप्टेशन फॉर एंटेमोफिली टाइप ऑफ पॉलिनेशन. आतापर्यंत अजैविक घटकांच्या मध्ये ज्या अर्थी घटकच अजैविक आहे, वारा अजैविक आहे, त्याला बोलवावं लागत नाही आहे, पाणी अजैविक आहे, बोलवावं लागत नाही आहे. पण आता इथून पुढं बायोटिक पॉलिनेटिंग एजंटमध्ये मग ते इन्सेक्टला बोलवायचं असेल, बर्डला बोलवायचं असेल किंवा स्नेल गोगलगाईंच्या माध्यमातून पॉलिनेशन असेल किंवा बॅट वटवाघळाच्या माध्यमातून पॉलिनेशन असेल, हे सगळे जैविक घटक असल्यामुळं आणि हे जैविक घटक आपल्याला परागीभवन या प्रक्रियेमध्ये मदत करणारे आहेत. मग यांना बोलवण्यासाठी ज्यांना जे लागतं त्यांना ती वस्तू या वनस्पतीमध्ये तयार करावी लागेल, ते घटक या ठिकाणी तयार करावे लागतील, तरच त्या बायोटिक एजंट्स यांच्याकडे आकर्षित होतील. मग ह्या आकर्षित करण्यासाठी ज्या अडॅप्टेशन्स आहेत त्या एंटेमोफिली टाइप ऑफ पॉलिनेशन मध्ये हिअर द फ्लावर्स आर अट्रॅक्टिव्ह. आता इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्यासाठी फुलं जी आहेत ही फुलं आकर्षित करावी लागतील. त्याचबरोबर द फ्लावर्स प्रोड्युसेस अ पर्टिक्युलर गुड फ्रॅग्रन्स. चांगल्या पद्धतीचा सुगंध सुवासिक अशा प्रकारची फुलं तयार करावी लागतील. त्याचबरोबर वनस्पतीमध्ये नेक्टर ग्लँड्स जे आहेत ह्या वेगवेगळ्या नेक्टर ग्लँड्स वनस्पतीमध्ये आपल्याला तयार करावे लागतील किंवा या एंटेमोफिलस प्लांटमध्ये तयार होतील. द फ्लावर्स आर ब्राईटली कलर. फुलं जी आहेत ही फुलं सुंदर आणि आकर्षक अशा प्रकारची फुलं, जेणेकरून कीटक त्यांच्याकडे आकर्षित होतील. कीटक आकर्षित झाला, कीटक त्या फुलांच्यावर व्हिजिट केला तर जाताना परागकण घेऊन जाणार. म्हणून इथं परागकणांच्या मध्ये सुद्धा आपल्याला मॉडिफिकेशन म्हणजे पोलन ग्रेन जे आहे त्या पोलन ग्रेनच्या बाहेरची वॉल जी आहे एक्झाईम, दॅट एक्झाईम इज स्पायनी एक्झाईम. कारण कीटकांच्या पायाला सहजासहजी हे परागकण चिटकून एका ठिकाणावर किंवा एका फुलामधून दुसऱ्या फुलामध्ये वाहून नेणं सोपं जावं म्हणून स्पायनी एक्झाईम किंवा पॉलिनिया सारखे स्ट्रक्चर जे आहेत ह्या पॉलिनिया सारखे स्ट्रक्चर एंटेमोफिली टाइप ऑफ पॉलिनेशन इन्सेक्ट पॉलिनेशन मध्ये आपल्याला अडॅप्टेशन्स किंवा एंटेमोफिलीमध्ये वेगवेगळे फुलामध्ये जे आहेत हे फुलामध्ये आपल्याला बदल बघून आढळून येतात त्या ठिकाणी एंटेमोफिली टाइप ऑफ पॉलिनेशन मध्ये. Second type, entomophily type of pollination, the pollination with help of birds. पक्ष्यांच्या माध्यमातून pollination, and the pollination with the help of birds are called as ornithophily type of pollination.
Ornithon means bird. So pollination with the help of birds, that is ornithophily type of pollination. And here in bird pollination, the adaptations. मग आता bird pollination मध्ये जे adaptations आहेत, the bird pollination मधल्या adaptation मध्ये the flowers are considerably large one. फुलं काय पाहिजेत आता? पक्ष्यांना आकर्षित करायचे, पक्षी यांच्याकडे येणार आहेत. डायग्रामॅटिक इथे फक्त काढतोय मी, लक्षात यावं म्हणून. आता या पक्ष्याच्या मदतीने पॉलिनेशन होणार आहे, बर्डच्या मदतीने पॉलिनेशन होणार आहे. सो द फ्लावर्स आर कन्सिडरेबली लार्ज वन. फुलं जी आहेत ही कशी पाहिजेत? आकारानं मोठी पाहिजे. द फ्लावर्स आर ब्राईटली और अट्रॅक्टिव्ह फ्लावर्स आर देयर. पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी फुलं ही अट्रॅक्टिव्ह, आकर्षक अशा प्रकारची ब्राईटली कलर्ड फुलं असायला पाहिजे. परंतु इन्सेक्ट पॉलिनेशन मध्ये आपल्याला सुगंध जो आहे तो सुगंध कीटकांना आकर्षित करत होता. परंतु इथं पक्ष्यांच्या माध्यमातून पॉलिनेशन जे आहे, ऑर्निथोफिली टाइप ऑफ पॉलिनेशन मध्ये द बर्ड्स हॅव पुअर सेन्स ऑफ स्मेल. पक्ष्यांना कसं आहे, गंधज्ञान जे आहे, सेन्स ऑफ स्मेल जे आहे, हे पुअर सेन्स ऑफ स्मेल आहे. गंधज्ञान पक्ष्यांना कमी असल्यामुळं पक्ष्यांच्या माध्यमातून परागीभवन होत असताना फुलांच्या मध्ये सुगंध तयार करण्याची काही इतकी आवश्यकता नाही आहे. पण दुसरी आवश्यकता आहे, आता पक्षी एखाद्या फुलाकडे व्हिजिट होईल, फुलाकडे आकर्षिला जाईल आणि शक्यतो मोठ्या आकाराची फुलं जी आहेत, ब्राईटली कलर्ड फ्लावर जे आहेत, ती उन्हाळ्यामध्ये, मग ते ब्युटिया, काटेसावर असेल, देवसावर असेल, अशा वनस्पतींच्या मध्ये लार्ज अमाऊंट ऑफ दी वॉटरी नेक्टर इज देअर. प्रचंड प्रमाणामध्ये या फुलांच्या मध्ये काय, वॉटरी नेक्टर म्हणजे पाण्यासारखा पदार्थ जो आहे, पाण्यासारखा द्रव पदार्थ ज्याच्यामध्ये ऊर्जा आहे, असा द्रव पदार्थ तयार करतं हे फूल. आणि हा द्रव पदार्थ जो आहे, हे नेक्टर जे आहे, इट इज युजफुल टू फुलफिल द रिक्वायरमेंट ऑफ द बर्ड, दॅट इज द थर्स्टी बर्ड्स आर देअर. इथं पक्ष्यांना जी तहान लागलेली असेल, पक्ष्यांची तृष्णा, तहान भागवण्याचं काम या फुलामध्ये असणारं नेक्टर जे आहे हे नेक्टर करेल. सो सच different adaptations for ornithophily type of pollination, that is the pollination with the help of birds. मग इथं पक्ष्यांच्या माध्यमातून परागीभवन जे आहे, त्या परागीभवन याला आपण ऑर्निथोफिली टाइप ऑफ पॉलिनेशन म्हणतो. आता या प्रत्येक ठिकाणी पॉलिनेशन मध्ये, एंटेमोफिली टाइप ऑफ पॉलिनेशन मध्ये एक्झाम्पल जे आहेत, काही एक्झाम्पल्स आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. रोज असेल, जास्मिन, सिस्ट्रम, गुलाब आपल्याला माहिती आहे, जाई, सिस्टम, रातराणी जी आहे ही रातराणी. आणि बर्ड पॉलिनेशन मध्ये इथं बर्ड पॉलिनेशन मध्ये बॉम्बॅक्स असेल, काटेसावर जर आपण म्हणतो, मग काटेसावर मध्ये येणाऱ्या व्हरायटी काटेसावर आहे, देवसावर आहे, कॅलिस्टेमॉन, बॉटल ब्रश आहे, त्या बॉटल ब्रश मध्ये आपल्याला बर्ड पॉलिनेशन आपल्याला बघायला मिळेल. सो हिअर डिस्कस टू टाइप्स ऑफ दी बायोटिक एजंट्स. वन, insect pollination called as entomophily type of pollination. Second one, bird pollination, ornithophily type of pollination.